एका बस स्टँडवर एक सुंदर महिला बसची वाट बघत बसलेली असते. आजूबाजूला बरीच गर्दी असते. त्या ठिकाणी जाणारे येणारे लोक सुद्धा असतात. मग थोड्याच वेळात त्या ठिकाणी एक बस येते आणि ती सुंदर महिला त्या बसमध्ये जाऊन बसते. जशी बसमध्ये जाऊन बसते तशी त्या महिलेला एका पुरुषाच्या बाजूला जागा मिळते. मग जागा मिळाल्यानंतर त्या पुरुषामध्ये त्या महिलेमध्ये दोघा जणांमध्ये बोलणं चालणं सुरू होतं. तुम्हाला कुठं जायचं, तुम्हाला कुठं जायचं, तुम्ही कुठल्या आहात, काय आहात, अशा पद्धतीचं बोलणं चालणं दोघांमध्ये सुरू होतं. मग अंतर बरंच लांब असल्यामुळं या दोघांमध्ये अशाच पद्धतीच्या गप्पा रंगतात. गप्पा एवढ्या रंगतात की ती सुंदर दिसणारी महिला त्या समोरच्या पुरुषांकडून त्याचा मोबाईल नंबर घेते. स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याला काही काही व्हिडिओ दाखवते. मग या दोघा जणांचं बोलणं चालणं अशाच पद्धतीनं चालतं आणि त्यांचा तो प्रवास त्या ठिकाणी पूर्ण होतो. मग प्रवास पूर्ण झाल्यानंतर ती जी महिला आहे, ती महिला एक दिवस त्या पुरुषाला फोन करते आणि विचारते, "काय झालं? तुम्ही पुन्हा फोनही केला नाही, पुन्हा गाठ भेटही नाही, तुम्हाला आमची आठवणच येत नाही, असंच दिसतंय." मग तो पुरुष म्हणे, "काही नाही, मी माझ्या कामात असतो, त्यामुळं फोन करणं झालं नाही आणि तुम्हाला फोन करावा का नाही, हा सुद्धा प्रश्न पडलेला होता." मग या दोघा जणांचं असंच फोनवर बोलणं चालणं सुरू होतं. मग ती महिला म्हणते, "आपण एक दिवस काय करू, कुठंतरी फिरायला जाऊ." मग तो पुरुष म्हणतो, "नेमकं फिरायला कुठं जायचं, काय जायचं?" मग ती महिला सांगते, की "तुम्ही त्याची काळजी काही करू नका. तुम्ही माझ्याकडे तर या. तुम्हाला बरोबर कुठं फिरायला जायचं मी घेऊन जाते." मग तो पुरुष त्या महिलेला भेटायला येतो आणि ती महिला त्या पुरुषाला घेऊन सरळ एका लॉजवर जाते. मग लॉजवर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक रूम बुक केली जाते. दोघांचे आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र त्या ठिकाणी जमा केले जातात. दोघं जण रूममध्ये जातात, एकमेकांसोबत गप्पा मारतात आणि गप्पा मारत असतानाच तो पुरुष त्या महिलेला बोलू लागतो. ती महिला त्या पुरुषाला बोलू लागते. दोघं जण एकमेकांच्या जवळ येतात आणि दोघं जण बेडवर जाऊन सुद्धा झोपतात. एकमेकांच्या बाजूला झोपल्यानंतर या दोघा जणांमध्ये सगळं काही मनमोकळेपणानं होतं. दोघंही आनंदित होतात आणि आपापल्या घराकडं निघून जातात. जेव्हा आपापल्या घराकडं निघून जातात, दुसऱ्या दिवशीची सकाळ होते. तसंच तो जो पुरुष आहे, त्या पुरुषाच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो आणि तो व्हिडिओ पाहून तो पुरुष मोठ्या प्रमाणात घाबरतो. कारण की जेव्हा तो व्हिडिओमध्ये पाहतो, तेव्हा त्याला त्या मोबाईलमध्ये त्याचाच तो व्हिडिओ त्या महिलेसोबत नको त्या अवस्थेमध्ये दिसतो आणि तो व्हिडिओ पाहून तो त्या महिलेला फोन करतो आणि हा काय प्रकार आहे याचा जाब विचारतो. जेव्हा तो जाब विचारतो तेव्हा ती महिला सांगते, की "मी जसं सांगते तसं तुम्हाला ऐकावं लागेल, नाहीतर मग हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल होईल, नाहीतर मग तुमच्यावर कारवाई होईल." अशी थेट धमकी ती त्या पुरुषाला देते. आता पुरुषाला काहीही सुधरत नाही, काहीही समजत नाही, काय करावं, काय नाही त्याला कळत नाही. पण मात्र तरीसुद्धा तो स्वतःला सावरतो, स्वतःची गाडी काढतो आणि थेट त्या महिलेला भेटण्यासाठी रात्रीच्याच वेळेला निघतो. मग एका ठिकाणी एका परिसरामध्ये तो पुरुष आणि ती महिला दोघं जण सुद्धा एकमेकांना भेटतात. तेव्हा ती महिला थेट त्याच्याकडं पैशाची मागणी करते. त्याच्याकडून पैसे घेते आणि पैसे घेऊन आनंदात हसत-हसत पुन्हा त्या ठिकाणाहून निघून येते. कारण की ती महिला त्या पुरुषाला फसवण्यामध्ये यशस्वी झालेली असती आणि तिचा जो डाव आहे तो सक्सेस झालेला असतो. ते चेहऱ्यावर तिच्या आनंद स्पष्टपणानं दिसतो. आता एका पुरुषाला फसवल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पुरुषाला फसवण्यासाठी ती महिला तयारीत असते आणि ती महिला पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी बस स्टँडवर येऊन त्याच प्रकारे बसलेली असते. पुन्हा बस येते, बसमध्ये बसते आणि आता ती नवीन एका शिकाराच्या शोधात असते. अशा पद्धतीची घटना एका ठिकाणी एका परिसरामध्ये घडलेली आहे. आपण दाखवलेली ही जी संपूर्ण शॉर्ट फिल्म आहे किंवा दाखवलेले संपूर्ण व्हिडिओ आहे, हा सध्या तरी काल्पनिक आहे, की कशाप्रकारे एक लाल साडी घातलेली महिला बसमध्ये जाऊन एका पुरुषाला फसवते, गंडवते, त्याच्याकडून पैसे घेते आणि त्याच्यावरच त्या व्हिडिओ व्हायरल करण्याची नाहीतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन कशा पद्धतीनं पैसे उकळते, हे तुम्हाला या संपूर्ण काल्पनिक कथेच्या आधारावरून समजलेलं असेल. सांगण्याचा उद्देश केवळ हाच आहे, की सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि गुन्हेगारीचं स्वरूप सुद्धा बदललेलं आहे. आता ही जी घटना घडलेली आहे, ती घटना सत्यामध्ये सुद्धा घडलेली आहे. परंतु ठिकाण, काळ, वेळ, लोकेशन हे सगळं बदलून आपण त्याला काल्पनिक स्वरूप दिलेलं आहे
आणि देण्याचं कारण केवळ एकच आहे की तुम्ही सुद्धा सतर्क राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे. तुमच्यासोबत सुद्धा अशा पद्धतीची घटना घडू शकते. कारण की बसमध्ये, ट्रेनमध्ये कुठेही प्रवास करताना अनोळखी व्यक्ती आपल्या जवळ येऊ शकते, आपल्यासोबत गोड गोड बोलण्याचं नाटक करून आपल्याला फसू शकते. अशाच पद्धतीने एखाद्या महिलेला सुद्धा पुरुष फसू शकतो, पुरुषाला सुद्धा महिला फसू शकते, नाहीतर मग काहीतरी गुंगीचं औषध देऊन काहीतरी करू शकते. अशा पद्धतीच्या घटना सध्या घडत आहेत. म्हणून कुठंतरी लोकांना सतर्क आणि सावध करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि पुढे त्या महिलेसोबत काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुढचा भाग तुम्हाला बघायला आवडेल का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.